आपण बघताय एबीपी माझा पुन्हा एकदा या न्यूजरूम मध्ये, जिकडे आता क्रिकेटिंग माहोल आहे पूर्ण. कारण मगाशी आपण बघितलेलं होतं की थोडीशी जुगलबंदी रंगलेली होती आणि आता त्या गोलंदाजीसाठी आपण पुन्हा आलेलो आहे. कारण मुंबई आणि पुणे याची फर्स्ट इनिंग ऑलमोस्ट संपत आली. आता सुरुवातीला मुंबईची थोडी काय चांगलीच घसरगुंडी झालेली, म्हणजे सगळं पडलंच होतं डोलारा, पण थोडासा कुठेतरी सावरताना दिसतोय. आणि त्याच्याबद्दल आता ची व चीसौका यांना काय वाटतंय, चेहऱ्यावरनं त्यांच्या कळत असेल आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना, की एक्सप्रेशनवरनं थोडंसं पुन्हा एकदा जास्त कॉन्फिडंट आहे. मुंबई मगाच सारखे कूल आहेत, कारण अजून आता बॉलिंगवर जबाबदारी आणि अंपायर देखील आपल्यासोबत आहेत. संजगिरी, तिघांनाही आपण विचारणार आहोत. या दोघांकडे जाण्याआधी एकदा फक्त एक एक्सपिरियन्स पर्सनचा कॉल म्हणून आपण अंपायरकडे जाऊया. संजगिरी सर, काय वाटतंय एकूणात, म्हणजे 60-70ला 7 विकेट जातात आणि 130 पर्यंत कुठेतरी पोहोचलेत, म्हणजे कुठेतरी एक मॅच होण्याची शक्यता आहे आता? फायटिंग टोटल मिळाली असं म्हणायला हरकत नाही जर मुंबईच्या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी टाकली तर. कारण विकेट स्लो वाटते आणि शॉट खेळणं हे तितकंसं सोपं नाही आहे. आणि आपण आपल्या बुमरावर किंवा बाकीच्या गोलंदाजावर विश्वास टाकायला पाहिजे. आणि पुण्याचे फलंदाज अपयशी ठरतील ह्याच्यावर सुद्धा एक विश्वास ठेवायला पाहिजे. पण त्या सगळे फॉर्मात आहेत आणि ही तर तू बघतोयस की प्रचंड फॉर्मात आहे. आणि तिचाच कॉन्फिडन्स मला असं वाटतं की त्या प्लेयर्सने घेतला असावा. बरोबर, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली, हॅट्स ऑफ टू देम. एनर्जी ट्रान्सफर झाली बहुतेक इकडे मुंबईतनं तिकडे डायरेक्ट. काय कसं घडलंय? नाही, तुम्ही मला खूप जास्त क्रेडिट देताय आता, एवढं मी काहीच केलं. पण जयदेवचा कॅच, मला वाटतं त्यानेच सगळं स्पिरिट स्प्रेड झालं आणि त्यानंतर पुण्याच्या लोकांमध्ये खूपच जोश. तू तेव्हा आरती केलीस की काय, जयदेव 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 जयो नाडकट. वा वा. बरं, काय पण मुंबईचं कुठे चुकलंय? आणि मी पुढे जाण्याआधी मी लेटेस्ट स्कोर सांगतो फक्त. 130 केलेले आहेत मुंबईने, 20 ओव्हर्स 130, त्यामुळे 131चं टार्गेट आहे. पण सर म्हणाले तसं विकेट स्लो आहे, त्यामुळे मला वाटतं की 130 हा खूप चांगला स्कोर आहे. त्यांनाही तो चेस करायला जरा टफ जाईल, त्याच्यामुळे मॅच खूप रोमहर्षक होईल, यात काही वादच नाही. आणि माझ्या मते सगळ्यांना बॅटिंग मिळाली, सगळे मिळून मिसळून खेळले. आणि मला वाटतं मुंबईचं तेच खरं तर हे की टीम वर्क आहे. खूप एखादाच खेळतो असं नाही, तर सगळ्यांनी मिळून खेळलेत. आणि बॉलर्सवर माझा पूर्ण विश्वास आहे. बुमरा आहे, मलिंगा आहे, जॉन्सन आहे. सो लेट्स. बरं, आपण आता एक्सचेंज करूया, कारण आता इनिंग ब्रेक मध्ये. येस, सो ते प्लीज थँक्यू. एक्सचेंज ऑफ रोल्स. आणि आता ब्रेक नंतर एक थोडीशी करेक्शन करतो फक्त मी. 129 झालाय, त्यामुळे 130चं टार्गेट असणार आहे. पण आपण अंपायरकडे पुन्हा एकदा जाऊया. मगाशी आपण म्हटलं होतं तेव्हा खूप कॉन्फिडेंट होते, 100ला ऑल आउट, त्याच्यानंतर 200 वगैरे असं काय चाललं होतं. पण त्याच्यामध्येच कुठेतरी स्कोर आलेला 130. एक फायटिंग टोटल वाटते का कुठेतरी पहिल्या 5-6 ओव्हरमध्येच निकाल लागू शकतो? कारण जेव्हा सर्कल रिस्ट्रिक्शन असतात तेव्हाच मॅच संपू शकते. आपल्याला पहिल्या 5-6 ओव्हरमध्ये कळेल की नेमक्या कुठल्या दिशेने मॅच जाणार आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि 130 धावामध्ये रोखणं कठीण होतं, मग तुम्हाला विकेट्स घ्यायलाच पाहिजेत. त्यामुळे मुंबईला त्यांच्या विकेट्स घ्यायला लागतील. आणि बुमरा आणि त्याचा पहिला स्पेल कसा टाकतो याच्यावर बरंचसं अवलंबून राहील. मलिंगा ऑफकोर्स त्याच्याबरोबर, जॉन्सन पण त्याच्याबरोबर आहे. तर पाहूया आता काय होते. आपण आपला देव पाण्यात घालून ठेवूया असं मला वाटतं. म्हणजे मुंबईने आपले देव पाण्यात घालून ठेवावेत. खरंय. बरं, मगाशी आपण बोललो होतो ते 1 ते 4च्या वेळेबद्दल, तर ते आता कुठेतरी बॅकफायर झालं. म्हणजे आता मुंबईची झोप उडवली आहे कुठेतरी असं म्हणता येईल. हो, म्हणजे पुणेकर सगळे व्यवस्थित झोपून आले होते आणि ते त्यांच्या फिल्डिंगमध्ये दिसलं, कारण ते फ्रेश वाटत होते. आणि मुंबईकरांची त्यांनी झोप उडवली. पण थोडी आपण जर आपल्या कॅप्टनच्या चेहऱ्याकडे बघितलं तर आपल्याला कळलं असतं की किती झोप उडलेली आहे. म्हणजे सगळं आयुष्यात गमावल्यासारखाच त्याचा चेहरा होता कायम, पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत. पण मला असं वाटतं की जर लढायचं असेल मुंबईला तर असा चेहरा करून चालणार नाही. आपल्याला विराट कोहलीचा चेहरा उसना घ्यायला लागेल की तो कसा कुठून उभा राहतो आणि जो चेअरअप करतो, तसं चेअरअप त्यांनी करावं. अजूनही हरलेलं नाही, कारण तुमच्या मनात जर हरण्याचा विचार आला ना तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. खरं, इट्स अ माइंड गेम. आणि जसं सरांनी म्हटलं, पण काय म्हणजे काय जादू झाली अशी 1 ते 4च्या झोपेने एवढी किमया की डायरेक्ट 60ला 7 बीत? काय चाललंय काय? कसे दिसतायत आमचे पुण्याचे खेळाडू, तृप्त दिसतायत, त्यामुळे असे मस्त खेळतात. पण मुंबई श्रीखंड बाकरवडी वगैरे रविवार असल्यामुळे फुल ताव मारलेला दिसतोय. आणि नंतर एक वामकुक्षी झालेली दिसते. नंतरचं हे तेज आहे. बरं, पण एक्सपेक्ट होतं असं? नाही, खूपच मस्त खेळले. पण मुंबईकडनं सुद्धा जे शेवटच्या 3 ओव्हर्स होत्या त्या पण ऍक्च्युली खूप मस्त होत्या. त्यामुळे चेज आहेच. आणि कम ऑन पुणे, फाईट. अच्छा, पुणेकर पण थोडे धास्तावलेले आहेत. पुणेकर धास्तावलेले आहेत थोडे. हो, नाही, कारण कसं की दोन्ही बाजूचे खेळाडू खूप चांगलं खेळलेत. त्यांनी विकेट्स पण खूप कठीण होत्या. ज्या 1-2 विकेट्स रोहित शर्माची म्हणा किंवा सिमन्सची म्हणा, त्यांच्या विकेट्स खूपच चांगल्या घेतल्या त्यांनी. पण कृणाल आणि जॉन्सन हे नंतर चांगले खेळले. तर त्यामुळे खूपच समतोल होता दोन्ही टीमकडून.
सो लेट्स सी, आता बघूया. पण मुंबई इंडियन्स कम ऑन. तेव्हा चेअरअप चाललेलंच आहे. पण मला एक सांगा, म्हणजे आता सर्वसाधारणतः पुणेकरांना फेरफटका मारायला, म्हणजे जसं आपण निवांतपणाबद्दल त्यांच्या बोलतो, तर फिरायला पण खूप आवडतं. आणि इथे पण थोडंसं तसंच झालं, कारण तिकडे लेग स्पिनरनी बॉल फिरवले आणि त्यांनी विकेट्स काढल्या. तर थोडं कुठेतरी ते पण एक टेक्निक तुम्ही मला वाटतं त्या लेग स्पिनरला शिकवून ठेवलेलं आहे, इकडे असं फिरायचं आणि तिकडे तसं फिरवायचं. असेल मला असं वाटतं पुण्यात तो छान संध्याकाळी वारं सुटल्यानंतर फिरायला बाहेर पडला असेल आणि तिथून त्याला इन्स्पिरेशन मिळालं आणि आज त्यांनी कमाल केली. अंपायरना आपण विचारूया, कुठेतरी ही फिरण्याची जी आवड आहे ती कुठेतरी त्यांनी तिकडे आणली आणि तिकडे विकेट काढल्या मुंबईच्या. हे कुठून जिद्द त्यांना मिळाली मला माहित नाही, पण त्यांना अप्रतिम फिल्डिंग केली, अप्रतिम बॉलिंग केली, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि विशेषतः शेवटची 3 षटकं जर सोडली तर त्यांनी प्रचंड छान सगळं कंट्रोल केलं होतं. मला त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये का वाटलं त्या क्रिस्टियनच्या बॉल द्यावा मला कळलं नाही. त्यांनी जर मुंबईच्या गोलंदाजावर म्हणजे शार्दूल ठाकूरवर विश्वास टाकला असता तर त्यांनी कदाचित पुण्याला जिंकून दिलं असतं. काय असं आहे? शतपावली दोन्हीचा उपयोग झाला. शेवटी त्यांच्या कॅप्टनला झोप लागली की काय थोडीशी? पुन्हा एकदा झोपेची वेळ झाली किती कॅप्टनची? वाजले होते बरं? नाही असं काही झालेलं नाही. इतक्यात नाही. बरं मला सांग, हे काय बघायला मिळालं? पण फायनलची मॅच, टॉपची टीम आणि 6-7 विकेट लडखडत आहेत. म्हणजे तुझा पण चेहरा थोडासा तिकडे धास्तावलेला. मला वाटतं तू विचार नंतरच्या मॅचचा करत होतास, कारण आता कसं तोंड द्यायचं, म्हणजे मगाशी एवढे आक्रमक होते पुणेकर. काय झालं काय नेमकं? नाही, मलाही वाटतं की मी थोडंसं आधी घाबरलो होतो की अरे काय होतं हे. पण जेव्हा मला कळलं की विकेट स्लो आहे आता, त्यामुळे बहुतेक त्यांची हालत अशी होऊ शकते जशी मुंबई इंडियन्सची झाली तशी. आणि मला असं वाटतं की शेवटाला मॅचच्या सगळे जागे होत होते, तर आता ते जागे झालेत. तर जागे झाले तर ते जागे राहतील पुढच्या त्यांच्या इनिंगमध्ये, त्याच्यामुळे ते बघायला मिळेल त्यांचं आपल्याला स्पिरिट. आता ब्रेकमध्ये चितळेची बाकरवाडी आणि आंबा बर्फी खाल्ल्यानंतर आमची बॅटिंग बघा. ह्याने जोश येणार आहे खरंच का? काय नेमकं आता? तर चितळेच्या बाकरवडीने जोश येतो की नाही पुणेकरच सांगू शकतील. पण पुणेकरांना असं कुठेतरी स्वप्न दाखवायला पाहिजे की आता दुपार आहे आणि निवांत झोपा. ते झोपले तर मुंबई जागी राहू शकते. त्यांचे फलंदाज झोपायला पाहिजेत. कुठेतरी हिप्नोटाईज करायला लागेल म्हणजे मला वाटतं मुंबईला आता. हो आहे ना, बुमरा वगैरे ते तसेच आहे. जादूगार बुमरा आणि मलिंगा हे सगळे असे जादू करणारेच आहेत, असे वगैरे बॉल करून जे टाकतात. माझ्या मते ते करतील काहीतरी जादू नक्कीच. त्या 2 बॉलर्सकडनं तुम्हाला टेन्शन आहे? पण टेन्शन आहे, पण आमचे बॅट्समन पण आहेतच आणि मला असं वाटतं की चांगलंच करतील ते. टेन्शन आहे, पण मला वाटतं की काय आहे की पुण्याचे 1-2-3च बॅट्समन आहेत ज्यांच्यावर त्यांचा सगळा डोलारा उभा आहे. पण आमच्या पटापटा विकेट्स नाही ना पडणार. त्या पडल्या की मग कोणावर त्यांचं जास्त फार हे नाहीये, विश्वास ठेवण्यासारखे फार बॅट्समन नाही आहेत त्यांच्याकडे. पुणेकरांसारखं आम्ही चवीने खेळू आणि भरपूर वेळ टिकतील आमचे सगळे बॅट्समन. हा म्हणतोय की 3 नंतर मंडळ आभारी आहे म्हणून. 3 नंतर जाणारच नाही. अच्छा, 3 पर्यंत येणारच नाही, म्हणजे 1 डाऊनला येणारच नाही. 130 होणार डायरेक्ट. अच्छा, नो लॉस वगैरे का? बापरे, कॉन्फिडन्स जास्तच वाढलेले दिसतो. मला जरा एक हिला प्रश्न विचारायचा आहे की पुणेकर जिंकणं हा मोठा आनंद आहे का 1 ते 4 ह्यांचं दुकान उघडं राहणं बाकरवाड्यांसाठी तो जास्त मोठा आनंद आहे? पुणेकर जिंकणं 1 ते 4 सगळ्यांनीच झोपावं. अच्छा, मग तू आता उलटा कॅम्पेन सुरू करणार आहेस की काय? 1 ते 4 नको, 1 ते 4 दुकानं नको, विश्रांतीच घ्या. विश्रांती घ्यावी. विश्रांती घेतल्याशिवाय पुढे काम कसं करायला एनर्जी मिळणार, त्यामुळे विश्रांती व्हावीच. 1 ते 4 नको, अगदी पाऊण तासाची वामकुक्षी सुद्धा पुरेशी आहे. तरी वामकुक्षी पाहिजेच त्याला. बरं, आता बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा. मगाशी जसं यांनी म्हटलं की विदाऊट लॉस किंवा 1 विकेटनी वगैरेच, हा काय कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स आहे? कारण प्रत्येक क्षणागणिक तिच्या चेहऱ्यावर तो ओसंडून वाहतोय. प्रत्येक विकेट पडत होती ते ज्या पद्धतीने नाचत होते ना, तर मला असं वाटलं की तिचा उत्साह हा पुणेकरांनी पुण्याच्या टीमने घ्यावा. ते कूल होते, पण ही प्रचंड एक्साइटेड होते आणि ते एक्साइटमेंट हळूहळू शेवटच्या 3 ओव्हरमध्ये ते राहिली नाहीत. मग हा एक्साइट झाला, कारण त्या रन्स तिथे व्हायला लागल्या. पण तिला पहिल्यापासून तिने कॉन्फिडन्स दाखवला आणि काय सांगता येत नाही की 130 हे काही मोठी टार्गेट नाही आहे. कदाचित मी खरं तर दोन्ही बाजूनी आहे. पण यस, मी एवढंच सांगेन की मुंबईसाठी फायटिंग टोटल आहे, त्यांना विकेट्स काढायलाच लागतील. सगळी जबाबदारी मुंबईच्या बॉलर्सवर आहे. पुणेकर नाहीतर मॅच घेऊन जातील. बरं, तर आपल्याकडे वेळ अगदी कमी राहिलेला आहे, कारण आता दुसरी इनिंग सुरू व्हायला आपण सगळेच एक्सायटेड आहोत, कारण ती मॅच आपल्याला बघायची आहे आणि फायनल रिझल्ट काय येतो हे देखील आपल्याला बघायचं. पुन्हा एकदा आपण दोन्ही टीम्सना शुभेच्छा देऊया आणि जाता जाता मी या दोघांना विचारणार आहे की जर मुंबई जिंकली समजा, तर मुंबईला पुणेकरांकडनं काय गिफ्ट देणार? बाकरवाडी आणि आंबा बर्फी. ते बरं आहे तुमचं, म्हणजे त्यांच्याकडनं घ्यायचं आणि इकडे द्यायचं, हे चांगलं आहे. मिसळ पाव. अच्छा,
आणि जर पुणे जिंकली तर मुंबईकडनं काय गिफ्ट असेल? समुद्र किनाऱ्यावर एक मोठा फेरफटका, छान मस्त, आणि तिथली कॉफी आणि वडापाव, असं छान समुद्र आहे ना, कारण आपल्याकडे एक मोठा. पुण्याला नाही समुद्र. नाहीये, पण त्यामुळे ती कॉफी तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये देऊ नका, कारण गंजतं ना सगळं समुद्राच्या इथे. अच्छा, बर ते नाही होत पुण्यात. बर बर. ही जुगलबंदी सुरूच आहे. आपण फायनल कमेंट अंपायर कडनं घेऊया. काय एकूणात काय वाटतं, काय कोण कोणाला गिफ्ट देईल असं वाटतंय? मला माहित नाही तुम्ही कोणी जिंका, पण गिफ्ट पंचांना द्या. कारण मी ते न्यायाधीश होतो, त्यामुळे गिफ्ट मला मिळायला पाहिजे. मला बाकरवडीही चालेल, मला श्रीखंडही चालेल, मला तुझी मिसळ सुद्धा चालेल, आणि मुंबईमध्ये फेरफटका तर मी मारतोच, पण भेळपुरी चालेल तिकडची. आणि मलाही विसरू नका त्याच्यामध्ये, कारण मगासपासून आपण मॅरेथॉन बॅटिंग करतोय इकडे. सो आणि फक्त हे सगळे पदार्थ एकत्र आणू नका, कारण डायजेशनचा प्रॉब्लेम होतो नाही, त्याच्यामुळे थोडं ब्रेकने आणा. एनिवे, खूप धमाल केली आपण, खूप मजा आली, आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. या मॅचसाठी तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतोय, आणि या चित्रपटासाठी ज्याला तुम्हाला आता खूप चांगला रिस्पॉन्स सुरुवातीलाच मिळतोय असं आपल्याला कळलं, तर त्याच्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आला तिकडे आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद, आम्हाला खूप मजा आली. खूप मजा आली. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच असं काहीतरी केलंय आम्ही. आणि आयपीएलच्या फायनल, नवीन आयपीएलच्या निमित्ताने नवीन पिचवर तुम्ही आज बॅटिंग केली असं आपण. येस येस येस. जशी आमची फिल्म आता एक बॅटिंग करते, जोरदार तुफान, तसंच इथेही आम्हाला या कार्यक्रमात आल्यावर खूप मजा आली. क्या बात. सो बघूया, असंच आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहू, आणि लोकांनी आम्हाला सपोर्ट करत राहू. आणि आता सगळ्यांनी प्लीज पहा सिनेमा. येस, तेव्हा पुणेकरांनी किंवा मृण्मयींनी हे सांगितलेलं आहे आता की हा चित्रपट बघा, आणि त्यासोबतच मॅचचं सेकंड सेशन, त्याच्यासाठी आपण एक्सायटेड आहोत. बघूया आता काय होतंय. या दोघांचे आभार. अंपायर संजगिरी, आपले संजगिरी सर देखील आपल्यासोबत होते, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. या खास गप्पांमध्ये, या खास कार्यक्रमामध्ये, या गोलंदाजीमध्ये इकडेच थांबतोय, पण कुठेही जाऊ नका, कारण या मॅचचा थरार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा.